आणि नेस्को ड्रग्ज प्रकरणात रायगडमधून एकाला अटक करण्यात आली आहे। फरार आरोपीला रायगडच्या पोलादपूरमधून अटक करण्यात आलेली आहे। तर पोलादपूरमधून एकाला अटक करण्यात आली आहे। नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणी फरार आरोपीला रायगडच्या पोलादपूरमधून अटक करण्यात आली आहे। मुंबईतल्या गोरेगाव इथल्या नेस्को ग्राउंडवर झालेल्या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्जच्या अतिसेवनामुळे 2 युवकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील फरार आरोपी आयुष विकी याला मुंबई गोवा महामार्गाने गोव्याकडे पळून जात असताना पोलादपूरमध्ये अटक करण्यात आली आहे। पोलादपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत सापळा रचून त्याला ताब्यात घेतलेलं आहे। गणेश मापराळकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। गणेश, कशा पद्धतीने या फरार आरोपीला पकडण्यात आलाय? प्रज्ञा, नक्कीच आपण बघितलं तर हा संपूर्ण प्रकार आहे तो मुंबईतील गोरेगाव मधील आहे। नेस्को ग्राउंडवर झालेल्या या म्युझिक कॉन्सर्टमध्ये जो ड्रग सेवन केला होता त्याच्यामध्ये 2 युवकांचा जो मृत्यू झाला होता, त्या प्रकरणात जो आरोपी होता तो गोव्याच्या दिशेने जात असताना या ठिकाणी रायगड पोलिसांना त्याची माहिती मिळाली आणि मध्यरात्रीच्या सुमारास या जो आरोपी आहे तो पळत जात असताना पोलादपूर जे स्थानिक गुन्हे शाखेचे अन्वेषणचे विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी या आरोपीला आहेत ती सापळा रचून आहे ती पकडलेली आहे। आपण बघितलं तर रायगडच्या सीमेवर असणाऱ्या या पोलादपूरच्या भागामध्ये त्यांची त्या ठिकाणी वाहन अडवून आहे ती त्यांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे। आणि आता आपण बघितलं तर आयुष विकी साहित्य असं या आरोपीचं नाव आहे। साधारणतः आपण बघितलं तर हा जो आरोपी आहे तो उल्हासनगर या ठिकाणी राहणारा आहे आणि मध्यरात्रीच्या सुमारास गोव्याच्या दिशेने पल काढत असताना रायगड पोलिसांना याची संपूर्ण माहिती मिळाली आणि या माहितीच्या आधारावर रायगड पोलिसांनी यशस्वी जो सापळा आहे तो रचून या आरोपीला अटक केलेली आहे आणि त्यानंतर आता पुढील कारवाई आहे ती सुरू आहे। करण्यात गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।